नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, मराठी योजना मॅगझिन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ज्या लाडक्या बहिणीला हप्ता भेटला नाही, चिंता करू नका। काही अडीअडचणी आल्या असतील म्हणून निराश होऊ नका। मी अशा लाडक्या बहिणीला हप्ता भेटला नाही तर हा व्हिडिओ बघा आणि या प्रकारे करून बघा। माझ्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक गव्हर्नमेंटची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा म्हणजे एक नवीन पेज ओपन होणार। या पेजवर अर्जदार लॉगिन असं येणार, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या पेजवर लॉगिन येणार, तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड दिसणार आहे। तुम्ही लाडकी बहीण योजनाचा फॉर्म भरला, त्यावरचा मोबाईल नंबर लागेल। तुमची अजून लॉगिन आयडी बनवली नाही, ती तुम्हाला मी या व्हिडिओ मधून सांगणार आहे। आता तुम्हाला क्रिएट अकाउंट वर क्लिक करा। मी पिवळ्या रंगाचा बाण दाखवला आहे। या पेजवर साइन अप प्रोसेस केली जाणार आहे। साइन अप म्हणजे काय? साइन अप म्हणजे लॉगिन आयडी बनवणे। यावर तुमचं पूर्ण नाव, तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड दिसणार। मी तुम्हाला भरण्याची पद्धत सांगते। सर्वात आधी पहिल्या लाईन मध्ये आधार कार्ड मध्ये असलेलं तुमचं नाव टाका। दुसऱ्या लाईन मध्ये मोबाईल नंबर, लाडकी बहिणीचा फॉर्म मध्ये दिलेला मोबाईल नंबर टाका। तिसऱ्या लाईन मध्ये पासवर्ड टाकायचे। पासवर्ड असं टाका की तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, नाही लक्षात राहिलं तर एखाद्या पेजवर लिहून घ्या। चौथ्या लाईन मध्ये कन्फर्म पासवर्ड टाकायचं आहे। तेच पासवर्ड जे वरती तिसऱ्या लाईन मध्ये जे पासवर्ड टाकलं आहे तेच खालच्या लाईन मध्ये कन्फर्म पासवर्ड मध्ये तुम्हाला टाकायचं आहे। या पेजवर डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, महानगरपालिका, ग्रामपंचायत असं येणार आहे। तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात किंवा जो जिल्हा लागतो ते टाका। मी उदाहरणार्थ म्हणून संभाजीनगर टाकते। तालुका म्हणजे तुम्ही ज्या तालुक्यात राहतात तेच टाका। मी उदाहरणार्थ म्हणून संभाजीनगर टाकते। विलेज म्हणजे गाव, तुम्ही ज्या गावात राहतात त्या गावाचं नाव टाका। उदाहरणार्थ म्हणून मी संभाजीनगर टाकते। इथे महानगरपालिका व नगर परिषद, ग्रामपंचायत टाका। मी उदाहरणार्थ म्हणून छत्रपती संभाजीनगर टाकणार। या पेजवर एक बाण दाखवलेला आहे, त्याला कॅप्चा म्हणतात। कॅप्चा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कोड नंबर येतात, कोड टाकायचा। मग नंतर 6 अंकाचा कोड नंबर टाकायचा कॅप्चा मध्ये। मग नंतर एक्सेप्ट टर्म अँड कंडिशन म्हणजे नियम शर्त असतात। समोर एक छोटीशी चौकट आहे, त्यावर क्लिक करा। एक वेगळा पेज दिसणार आहे, टर्म अँड कंडिशन, त्यावरती एक्सेप्ट लाल रंगाचा मी बाण दाखवला आहे, त्यावरती एक्सेप्ट वर क्लिक करा। पुन्हा अर्जदार लॉगिन वर क्लिक करा, मग एक लॉगिन पेज उघडणार। नंतर या पेजवर तुम्ही जो फॉर्म साइन अप केलेला आहे त्यावरचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाका। समोर दिलेला 6 अंकी क्रमांक कॅप्चाच्या खाली एक बॉक्स दिलेला आहे, त्यावर क्लिक करा, त्यावर टाका। लॉगिन वर क्लिक करा। लॉगिन केल्यावर असा पेज उघडणार, त्यावर ऍप्लिकेशन्स सबमिटेड वर क्लिक करा। मी लाल रंगाचा बाण दाखवलेला आहे। ज्यांच्या मोबाईल नंबरने लाडकी बहीण योजना फॉर्म भरलेला आहे त्याची माहिती या पेजवर दिसणार आहे। या पेजवर जेवढ्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे तेवढ्या सर्व लोकांची माहिती या पेजवर तुम्हाला दिसणार आहे, तुम्ही पण बघा। आता या पेजवर अप्रूव्हल रिजेक्टेड दोन्ही पण दिसणार। जर तुमचं अप्रूव्हल आहे तर हिरव्या रंगात दिसणार, रिजेक्टेड असाल तर लाल रंगात दिसणार। जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर रिजेक्ट समोर डोळ्याचं निशाण दिलेलं दिसेल, त्यावर क्लिक करा। मी लाल रंगाचा बाण दाखवला आहे। डोळ्याच्या निशाणावर क्लिक केल्यावर तुमचा फॉर्म ची माहिती दिसेल। माहिती दिसल्यावर पेजला खाली करा, तुम्हाला रद्द रिजेक्ट झालेले कारण दिसणार। तसंच या पेजवर दिसत आहे त्या लाडकी बहिणीचा फॉर्म वयोगटानुसार रद्द करण्यात आलेला आहे। आता तुमचा फॉर्म रद्द म्हणजेच रिजेक्ट झालेला आहे। कुठल्या कारणामुळे झाला आहे ते आता आपण वेगवेगळ्या प्रकारे बघूयात। मोठे 3 कारण असतात, ते तुम्हाला मी सांगते। प्रथम आहे वय 60 वर्ष अधिक असलेलं वय। नंबर 2 वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर। नंबर 3 तुमच्या घरी कोणी ITR म्हणजेच ऑनलाईन टॅक्स भरत असेल तर।
त्यामुळे तुमचा फॉर्म रद्द करण्यात आला आहे। या तिन्ही कारणामधून एक कारण मध्ये तुम्ही वाचू शकता। ते कोणतं मी सांगते। 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असेल, तुम्ही काय करा, तुमचं स्वतःचं वार्षिक प्रमाणपत्र नवीन बनवा। त्याचप्रमाणे वार्षिक उत्पन्न 1,50,000 पेक्षा खाली ठेवा। लक्षात ठेवा, मी ITR नाही सांगत आहे। तुम्हाला वार्षिक उत्पन्नच प्रमाणपत्र स्वतःच गव्हर्नमेंट ऑफिस मधून बनवावं लागेल। तुम्ही YouTube मधून बनवू शकतात। ज्या पेजवर अप्रूव्हल आणि रिजेक्टेड दिसणार आहे त्या पेजवर तुम्हाला तुमची प्रोफाईल इन प्रोसेस या रिअप्लाय पण करू शकतात। इन प्रोसेस तुमचा प्रोफाईल दिसेल तर काही करू नका, या प्रोसेसला वेळ लागतो। जर तुमचा प्रोफाईलवर रिअप्लाय दिसेल तर पुन्हा अप्लाय करा। मराठी योजना मॅगझिन चॅनल YouTube। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणीला, कुटुंबाला शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुमची मदत करेल। धन्यवाद।